हे भीमराव कांबळे सारखे लोक समाजात आहेत, यापुढे जन्माला येतील, असेच पदोपदी आपल्याला दिसतील, भेटतील. पण यांचा इलाज करताना समाज आणि समाजातला एक घटक म्हणून तुमचं, आमचं, माझं, आपलं स्वतःचं असं काही कर्तव्य आहे ना, ते कर्तव्य आपण विसरत चाललोय, किंबहुना आपल्याला त्या कर्तव्याची जाणच नाहीये. कायदा, गृह खातं, गृहमंत्री, मुख्यमंत्री, गेला बाजार देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा माणूस, हे सगळे जबाबदार आहेत असं बोलून आपण मोकळे होतो. सोशल मीडियावर कालपासून परवापासून काय त्या देवेंद्र फडणवीसांच्या नावानं फनाना चाललेला आहे तो बघतोय आपण. पण तोही एक माणूस आहे, एका पदावर बसलाय आणि त्याला काही मर्यादा आहेत, कायद्याच्या आहेत, संविधानाच्या आहेत. ज्या जनतेनं त्याला निवडून दिलेलं आहे, त्या निवडणूक प्रक्रियेतून आलेली काही बंधनं आहेत, संसदीय लोकशाही ज्याला म्हणतो आपण त्याला. आणि त्या सगळ्या बंधनात राहून, त्या चौकटीत राहून काम करताना त्या माणसाला येणाऱ्या अडचणी ह्या आपण एका बाजूला मान्य करायला हव्यात, पण दुसऱ्या बाजूला आपण आपल्या हातात जेव्हा जे असतं, जे करू शकत असतो, जे शक्य असतं ते करत नाही, याबद्दलही आपण विचार करायला हवा.